कोण होतीस तू, काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते कावेरीपासून. तर आता इथे कावेरी बाहेर येते आणि म्हणते, दादा दादा निघून गेले वाटतं असं म्हणते आता कावेरी. तो कागद पण सापडत नाही असं म्हणते आता कावेरी. तेवढ्यातच आता यश येतो तिच्या पाठीमागून. कावेरी असं म्हणतो आता यश, आज सगळ्यांसमोर खूप छान सरप्राईज दिलं. आता मलाही तुम्हाला सरप्राईज द्यायचा आहे, चला असं म्हणतो आता यश. आता नको असं म्हणते आता कावेरी. ती फुलं ज्या कागदामधून आली होती ना, ती लवकर शोधायला हवं असं म्हणते आता कावेरी. माझं काम सुद्धा महत्वाचं आहे, चला माझ्यासोबत असं म्हणतो आता यश. माझं काम पण महत्वाचं आहे असं म्हणते आता कावेरी. चला माझ्यासोबत असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी परत म्हणते, अहो हे खूप महत्वाचं काम आहे. तर आता यश म्हणतो असं म्हणून तो तिचे डोळ्यातच हापतो आपल्या हाताने. अजिबात डोळे उघडायचे नाहीत असं म्हणतो आता यश. ओके, 1 मिनिट असं म्हणतो आता यश. आणि आता तो तिच्या डोळ्यावर पट्टी बांधतो. तुम्ही काय करताय असं म्हणते आता कावेरी. सगळं कळेल तुम्हाला असं म्हणतो आता यश. चला असं म्हणतो आता यश कावेरीला सावकाश. तर आता रात्र झालेली दाखवले बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यमुना म्हणते, एरवी मला काही बोलते ते मी म्हणून घेते, पण त्या आज कावेरीसाठी त्याने मला माझ्या थोबाडीत मारली असं म्हणते आता यमुना. हे अति झालंय आता असं म्हणते आता यमुना. अति झालंय हे असं आता यमुना आरशात बघून म्हणत असते बघा प्रेक्षक. आणि आता तेवढ्यातच तिथे अमृता येते आणि म्हणते, अमिताई. तर आता यमुना बघते अमृताकडे. तर आता अमृता म्हणते, मगाशी जे घडलं ते मला अजिबात आवडलं नाही. मावशीने चक्क तुझ्या थोबाडीत मारले असं म्हणते आता अमृता. तेही सगळ्यांसमोर. मला हेच कळत नाहीये की तुझ्यापेक्षा जास्त विश्वास मावशीचा कावेरी वहिनींवर कसा काय आहे, तेच तर मला कळत नाहीये असं म्हणते आता यमुना. तुझा डाऊट खरा असू शकतो असं म्हणते आता अमृता. म्हणजे स्वतःचं अफेअर लपवण्यासाठी कावेरी वहिनींनी चिक्कूची खोटी शपथ तर नाही ना घेतलेली असं म्हणते आता अमृता. चला माझं म्हणणं कोणाला तरी पटतंय असं म्हणते आता यमुना. यामिताई अगं असं म्हणते आता अमृता. अगं यामिताई, तुझ्याकडे पुरावा नाही म्हणून कुणाचा विश्वास तुझ्यावर बसत नाही आहे. पुरावा कसा शोधायचा असं म्हणते ताई म्हणा. तेच तर आता कळत नाही असं म्हणते अमृता. पण कावेरी वहिनीने चिकूची शपथ घेतली म्हणून त्या निर्दोष आहेत हे सिद्ध होत नाही असं म्हणते अमृता. आणि तुम्ही पाहिलं ना, उदय जिजू परत आल्यापासून कावेरी वहिनी त्यांच्यापासून लांब लांब राहत आहेत असं म्हणते अमृता. एक्झॅक्टली असं म्हणते आता यमुना. मला मी इतके दिवस हेच सांगण्याचा प्रयत्न करते, पण मला पटतच नाही माझं बोलणं. पण मला एक कळत नाही असं म्हणते अमृता. चिकू खरंच उदय जिजूंचा मुलगा आहे की नाही असं म्हणते अमृता. तर आता यमुना बघते अमृताकडे. ब्रिलियंट अमृता असं म्हणते आता यमुना. काय काय झालं असं म्हणते आता अमृता. आपल्याला पुरावा मिळू शकतो असं म्हणते आता यमुना. कावेरीचं बाहेरचं काहीतरी चालू असेल आणि चिकू दादाचा मुलगा नसेल तर त्यांचा DNA मॅचच नाही होऊ शकत. DNA? नाही नाही यामिताई, मला असं म्हणायचं नव्हतं असं म्हणते आता अमृता. अगं यामिताई, मी तुझ्या काळजीपोटी बोलते असं म्हणते आता अमृता. कदाचित कावेरी वहिनीच्या मनातही नसेल ते असं नाही करणार असं म्हणते आता अमृता. नाही अमो, आता मी शोधून काढणारच असं म्हणते आता यमुना. कारण मला आधीपासूनच डाऊट आहे की कावेरी इथे फक्त पैशांसाठीच आली आहे असं म्हणते आता यमुना. आणि आता तर काय, माने तिला सून म्हणून एक्सेप्ट केलंय, त्यामुळे फक्त उड्या मारायच्या बाकी आहेत असं म्हणते आता यमुना. मला कळत नाही आहे की ती मला फसवतीये. उद्या उठून माने सगळी प्रॉपर्टी जर चिकूच्या नावावर केली तर मला नाही सहन होणार ते असं म्हणते आता यमुना. त्यामुळे चिकू कुणाचा मुलगा आहे हे मी शोधून काढणारच असं म्हणते आता यमुना. तर आता अमृता म्हणते, परफेक्ट काम केलंस तू अमृता असं म्हणते त्या ती मनातल्या मनात. तर आता इथे यश कावेरीला घेऊन येतो बघा प्रेक्षक हो. आणि डेट अरेंज केलेली असते त्यांनी. खूप छान दाखवले बघा प्रेक्षक हो. खरंच खूप छान डेट दाखवले आणि सजावट वगैरे. आणि ते कावेरी मात्र डोळे झापून तिचे आणलेला असतो तो, त्यामुळे तिला दिसलेलं नसतं काय पण. आता यश हळू तिची पट्टी खोलतो डोळ्यावरची. आणि मग आता कावेरी हळूहळू आपले डोळे उघडते. तर आता ती डोळे उघडताच बघते की किती छान सजावट केलेली असते आणि किती छान नेचर असतं. नेचर खरंच खूप छान दाखवलंय बघा प्रेक्षक हो. समोर एक तळासारखं दाखवलंय आणि सगळं खूप छान नेचर दाखवलंय बघा प्रेक्षक हो. आणि आता ती यशकडे प्रेमाने बघते बघा प्रेक्षक हो कावेरी. हे आहे सरप्राईज असं म्हणतो यश कावेरीला. स्पेशल कॅन्डल लाईट डिनर एका स्पेशल मुलीसाठी असं म्हणतो आता यश. प्लीज असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी बसते त्या खुर्चीवर. तर आता यश म्हणतो, कावेरीला आवडलं सरप्राईज? तर आता कावेरी म्हणते खूप. तर आता यश म्हणतो, आणि मी? तर आता कावेरी लाजते बघा प्रेक्षक हो. आणि आता तिची केस उडतात आणि आता यश तिच्याकडे तंद्री लावून बघत असतो आणि आता कावेरी पण तिच्याकडे बघते आणि आता दोघे जण हसतात. तर आता दोघे खूप लाजतात बघा प्रेक्षक हो. खूप छान सीन दाखवलंय खरंच हे. आणि आता तो बुके घेऊन आलेला असतो कावेरीसाठी आणि आता तो बुके तो कावेरीसाठी देतो. फॉर यू असं म्हणतो आता यश. आणि आता तो कावेरीला देतो तो बुके. खूप छान बुके दाखवलाय बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी तो बुके घेते आणि आता यश आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. तर आता तो आपली खुर्ची घेऊन येतो आणि आता कावेरीच्या बाजूला ठेवतो बघा प्रेक्षक हो. ती खुर्ची समोर असते पण आता तो तिच्या बाजूला येऊन बसतो ती खुर्ची घेऊन. तर आता कावेरी म्हणते, हे काय, इतके दिवस तुमच्यापासून लांब होतो असं म्हणतो आता यश, पण आता नाही.
तर आता कावेरी लाजते बघा प्रेक्षक हो. खरं सांगू असं म्हणतो आता यश, तुम्ही नजरेसमोर नसलात ना तर 1 मिनिट 1 वर्षासारखं वाटतं मला असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी त्याच्याकडे बघते. इतका सिरियस प्रॉब्लेम आहे मला माहित नव्हतं असं म्हणते आता कावेरी यशला. ओ काय सांगू तुम्हाला असं म्हणतो आता यश. खूप सिरियस प्रॉब्लेम आहे म्हणून तर तुम्हाला इथे घेऊन आलोय असं म्हणतो आता यश. तर आता यश आणि कावेरी एकमेकांना मन भरून बघतात बघा प्रेक्षक हो. तर आता यश उभारतो आणि आता तो कावेरीचा हात मागतो. तर आता कावेरी बघते त्याच्या हाताकडे आणि आपला हात देते त्याच्या हातात. आणि आता रोमॅन्टिक बॅकग्राऊंड सॉन्ग लावलेला आहे बघा प्रेक्षक हो. स्वप्न चालता चालता. आणि आता तो म्हणतो चला. तर आता यश कावेरीकडे बघतो आणि म्हणतो हे बघा. असं करून तो आपला हात झऱ्याकडे दाखवतो. आणि कावेरी मग बघते त्या ठिकाणी. खूप छान दाखवलंय खरंच प्रेक्षक हो ही सीन. आपल्या मनात जे असतं ते कधी कधी आकाशातही दिसतं असं म्हणतो आता यश. ते बघा असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी बघते तिथे वरती आणि बघते तर काय आय लव्ह यू लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो. खूप छान दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो. प्रपोज खूप छान केलंय त्याने. तर कावेरी खूप खुश होते आणि आता तिच्या डोळ्यात पाणी असतं बघा प्रेक्षक हो. आणि आता यश त्याच बॅकग्राऊंड समोर आता तिचा हात घेतो. खाली बसतो आपल्या गुडघ्यावर. मिस कावेरी सावंत, प्रेमात पडलोय मी तुमच्या. आय लव्ह यू असं म्हणतो आता यश. आय लव्ह यू सो मच असं म्हणतो आता यश कावेरीला. प्रपोज करता करता आय लव्ह यू टू असं म्हणते आता कावेरी पण. तर आता यश खूप खुश होतो बघा प्रेक्षक हो. तर आता ते दोघं त्या बॅकग्राऊंडकडे बघतात जिथे आय लव्ह यू लिहिलेलं असतं आणि आता फटाके वाजवत असताना ते सगळं आता तो आणि ती ते दोघं बघतात बघा प्रेक्षक हो. आणि आता यश कावेरीच्या हाताची पप्पी घेतो. सांगताना खरंच ऑड वाटतंय बघा प्रेक्षक हो, पण काय करणार एपिसोडमध्ये तेच आहे. तर आता यश म्हणतो विल यू मॅरी मी. तर आता कावेरी भावुक होते बघा प्रेक्षक हो मॅरी मी म्हटल्यावर. तर आता कावेरीला काय बोलायचं कळतच नाही. तर आता कावेरी हात काढून घेते त्याच्या हातातून. लग्न असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो हो. तर आता कावेरी तिथून जाते बघा प्रेक्षक हो. तर आता कावेरी तिथून जाते आणि आता ती त्या टेबल समोर थांबते बघा प्रेक्षक हो. आणि आता यश मात्र का गेली असा विचार करायला लागतो. यश आता तंद्री लावून बघतो तिच्याकडे. तर आता तोही येतो जिथे कावेरी थांबलेली असते तिथे. कराल ना माझ्याशी लग्न असं म्हणतो आता यश परत कावेरीला. तर कावेरीला खरंच खूप जास्त आनंद होतो बघा. आणि आता तिचं मन खूप भावुक होतं आणि आता तिच्या डोळ्यात अश्रूही असतात. पण माने तर तुमचं आणि अमृताचं लग्न ठरवलंय ना असं म्हणते आता कावेरी. तर आता यश म्हणतो हो. तर आता यश कावेरी जवळ येतो. पण लग्न तर आपलंच होणार असं म्हणतो आता यश. तर आता यश तिचा हात आपल्या हातात घेतो. तुम्ही माझं सर्वस्व आहात कावेरी असं म्हणतो आता यश. तुमच्यासाठी मी या जगाशीही लढू शकतो. आता काहीही झालं ना तरी मी कायम तुमच्या सोबत असेन असं म्हणतो आता यश कावेरीला. आणि आता ते दोघं एकमेकांना बघत असतात. तर आता आयुष म्हणतो हे मी तुम्हाला नाही स्वतःला दिलेलं वचन आहे असं म्हणतो आता यश. तर आता कावेरी भावूक होऊन त्याच्याकडे बघते. तर आता तो कावेरीच्या खांद्याला हात धरतो. तर आता तिला बटरफ्लाईज येतात बघा प्रेक्षक हो. तर आता दोघे एकमेकांकडे बघतात आणि आता बॅकग्राऊंडमध्ये म्युझिक पण चालू आहे. तर आता यश आणि कावेरी एकमेकांना मिठी मारतात. खूप छान दाखवलंय खरंच हे प्रेक्षक हो सीन. तर आता सकाळ झालेली दाखवलंय. तर आता इथे कावेरी आपल्या खोलीमध्ये असते. कुठे हरवली असेल ती चिठ्ठी असं म्हणते आता कावेरी. खरंच कोणी मुद्दाम चोरली असेल का असं म्हणते आता कावेरी. तर आता कावेरी विचारात पडते. तर आता ती काहीतरी बघायला येते बघा प्रेक्षक हो आपल्या ड्रेसिंग टेबलकडे. आणि तिला एक गिफ्ट दिसतं तिकडे आणि त्याच्यामध्ये एक साडी असते आणि आता एक चिठ्ठी पण असते त्याच्यावरती. आजपासून तू फक्त माझ्या रंगात रंग असं लिहिलेलं असतं आणि साडी असते बघा त्याच्यामध्ये आता त्या बॉक्समध्ये. तेवढ्यातच आता यमुना येते आणि चिकूच्या तोंडात काहीतरी घालते. तर आता कावेरी बघते आणि म्हणते यमुना ताई तुम्ही इथे काय हवं होतं का आले मी मा बोलवते असं म्हणते आणि यमुना तिथून निघून जाते. आता काय काम नव्हतं तर मग ह्या रूम मध्ये कशा काय आल्या होत्या असं म्हणते आता कावेरी. तर आता ती चिकूकडे बघते. तर आता इथे यमुना आपलं काम करत असते आणि आता इथे सुलक्षणा म्हणते कावेरी लवकर ये बाहेर. शिदोरी ठेवली आहेत का? काम झालं का सगळ्यांचं? तर आता पूजेला सुरुवात करत असतात दोघा प्रेक्षक हो सुलक्षणा वगैरे. तेवढ्यातच आता कावेरी यशला बघते आणि आता यश पण तिला बघतो. तर आता यश तिला दाखवतो कसा त्याचा किस्सा तिच्या साडीच्या पदरासारखा असतो ते. तर आता कावेरी बघते आणि लाजते ते. आणि आता तो शायनिंग मारतो तिच्या समोर. मुद्दा आम्हाला दिलेल्या साडीसारखा कुर्ता घातला यशने. यश पण ना असं म्हणते आता कावेरी मनातल्या मनात. तर आता यश येतो कावेरीकडे
खूप छान दिसते साडी असं म्हणतो होता यश. आणि तुम्ही पण असं म्हणतो होता यश. तर आता यश खेळत असतो चिकू सोबत. तर आता सुलक्षणा म्हणते कावेरी उत्तरपूजा उदयने करावी अशी माझी इच्छा आहे. तो काय तयार होत नाही आहे. पण त्याने केली तर मला छान वाटेल असं म्हणते आता सुलक्षणा. कालपासून फार विचित्र वागतोय का तो? कुणी तर त्याला समजावेल का असं म्हणते आता सुलक्षणा. आणि मला वाटतं माझं तर तो काहीच ऐकणार नाही आता असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता कावेरी म्हणते मा तुम्ही काळजी करू नका. मी बोलते त्यांच्याशी असं म्हणते आता कावेरी. त्यांना पूजेसाठी घेऊन येते असं म्हणते आता कावेरी. ठीक आहे असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता उदय आपल्या खोलीमध्ये बसलेला असतो. तर आता कावेरी येते तिथे आणि यश पण येतो तिच्यासोबत. तर आता उदय मात्र आपल्याच विचारात बसलेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी येते आणि यश सुद्धा येतो आणि त्याच्या समोर थांबतात दोघेही. तर आता यश म्हणतो दादा इथे एकट्या का बसलायस तू? मा बाहेर वाट बघते तुझी असं म्हणतो आता यश. आज बापाची पूजा तुझ्या हातून व्हावी अशी इच्छा आहे तिची. तू जर बाहेर येऊन पूजा केलीस ना तर खूप आनंद होईल तिला असं म्हणतो आता यश. तुझ्यावर खूप प्रेम करते मा असं म्हणतो आता यश. चल बाहेर चल असं म्हणतो आता यश. प्रेम असं म्हणतो आता उदय. प्रेम करते माझ्यावर? प्रेम करते म्हणूनच मला घराबाहेर काढलं होतं का तिने असं म्हणतो होता उदय. कुठली आई करते असं असं म्हणतो होता उदय. अहो त्यावेळी असं म्हणते आता कावेरी. तू मध्ये पडू नकोस असं म्हणतो होता उदय. तुझ्याशी बोलतोय का मी? कोण आहेस तू? कोण आहेस तू असं म्हणतो होता उदय. हे सगळेजण सांगतायत तू माझी बायको आहेस. अरे तुला हात लावलेलाही चालत नाही मी असं म्हणत होता उदय. आणि तू असं म्हणत होता उदय. भाऊ आहेस ना माझा? सारखा दादा दादा करत फिरत असतोस ना माझ्या मागे? अरे मग तेव्हा कुठे होतास? जेव्हा ह्या माने मला घराबाहेर काढलास तेव्हा कुठे होतास तू असं म्हणत होता उदय. तेव्हा का नाही थांबवलं तिला? तर आता यश म्हणतो मला मान्य आहे मी नाही थांबू शकलो तुम्हाला. पण मी खूप प्रयत्न केले तसं म्हणत होता यश. मला जेन्युइनली असं वाटत होतं की माने तुला परत घरी आणावं. विश्वास ठेव माझ्यावर असं म्हणतो होता यश. या सगळ्यात मी कायम तुझ्याच बाजूने होतो असं म्हणतो होता यश. आणि यापुढे सुद्धा तुझ्याच बाजूने राहील. तर आता उदय म्हणतो तुम्ही सगळे ना मला मूर्ख समजतायत असं म्हणतो होता उदय. मला काहीच आठवत नाही आहे ना म्हणून तुम्ही मला वाटेल ते सांगताय असं म्हणतो होता उदय. तुमचा ना नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे माझ्यापासून असं म्हणतो होता उदय. म्हणून चाललंय हे सगळं. प्रेम आणि आपुलकीचं नाटक असं म्हणतो होता उदय. तर आता आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. दादा मा वाट बघते चल ना बाहेर. तर आता उदय म्हणतो कशाला जबरदस्ती करताय मला नाही यायचं आहे तर असं म्हणतो तो. आता उदय आणि बॉटल फेकतो आणि आता ती बॉटल जाऊन कावेरीला लागते. तर आता इथे यमुना येते आणि चिक्कूच्या तोंडातून त्याची लाळ घेते बघा प्रेक्षक डीएनए टेस्टसाठी. आता कळेल की चिकू हे या घरचं रक्त आहे की आणखीन कुणाचं असं म्हणते आता यमुना. तर आता इथे कावेरी स्टोर रूम मध्ये गेलेली असते आणि आता तिला डोक्याला लागल्यामुळे चक्कर आल्यासारखी होते. तर आता अमृता तिला ढकलते त्या संदूक मध्ये. आता बापा बरोबर तुझंही विसर्जन होणार आहे असं म्हणते आता अमृता. आणि आता ती लॉकर देते संदूकला. विसर्जन करायचं आहे तर मग कावेरी कुठे आहेत असं म्हणतो होता यश. यांचा फोन तर रूममध्येच आहे कुठल्या प्रॉब्लेममध्ये तर नाहीत ना असं म्हणतो होता यश. आणि आता इथे कावेरी मात्र संदूकमध्ये तिला बंद करून ठेवलेलं असते बघा प्रेक्षक अमृताने. तर आता उद्याचा एपिसोड पण खूप इंटरेस्टिंग होणार आहे. तर उद्याचा भाग नक्की बघा आणि आता ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.